शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन जाधव या आपल्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांचे प्रश्न आहेत की 20 रेन पाईपची जोडणी कशी करायची असते. त्याच पद्धतीनं शेतकरी मित्रांनो, आपण आज आपल्या या वाटाणा पिकामध्ये रेन पाईपचं काम जोडणीचं चालू केलेलं आहे. तर इथे ह्या वर्षी आहे का आपण नवीन जुगाड जी मार्केटमध्ये आलेली पाईप आहे ती आपण इथं आपल्या शेतामध्ये त्याचं इन्स्टॉलेशन चालू केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ही आहे ती आपण घेतलेली फ्लेक्झिबल 2.5 इंची सबलाईन. आता इथं जर बघितलं तर ही सबलाईन इन्स्टॉलेशनचं काम सुद्धा खूप सोपं आहे. शेतकरी मित्रांनो, ही पाईप एकदा हातरून घेतली की इथं काय करायचं, 2.5 इंचीचा तुकडा हा या 2.5 इंची या सबलाईन मध्ये बसतोय आणि तो बसल्यानंतर बघा आपण 2.5 इंची पाईप ह्या सबलाईन मध्ये इथंपर्यंत घातलेले आहे. त्यानंतर काय केलं, इथं पण जुगाड वापरलं. इथं आपण क्लिप मारू शकतो, पण क्लिप मारण्यापेक्षा आपण काय केलं की 2.5 इंचचा तुकडा लावून त्याला ह्या अशा ड्रिल मशीनच्या साह्यानं जे आपले चायना स्क्रू आहेत ते स्क्रू मारलेले आहेत. इथं 2.5चं सॉकेट लावून तिकडं आपण इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं जर आलं तर इथं काय केलेलं आहे की आपण त्याला जे कटर आहे त्या कटरच्या साह्यानं इथं होल पाडून हा रबर त्याला जी चावी टेक ऑफ करून पूर्ण पाईप अशी ह्याकडं त्याकडं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. मित्रांनो, एवढं सगळं करण्याचा उद्दिष्ट फक्त एकच होतं की ज्यावेळी आपला ह्या पाईपाचा वापर होईल त्यावेळी ही पाईप आपण नंतर गोळा करून कोठेही सावलीला अशा निवारा ठिकाणी ठेवू शकतो जिथं आपल्याला पुढल्या वर्षीपर्यंत ती वापरायला येईल. त्याच्यामधून येणारं नुकसान आपण टाळू शकतो. आणि जर मार्केट रेट बघायला गेलं तर आपण 12 रुपये पर फुटानं, म्हणजे 20 फूट पाईप जर धरली तर 240 रुपयाला आपल्याला ही पडलेली आहे. शेतकरी मित्रांनो, हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करा. हा जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंतही शेअर करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटू अजून एका व्हिडिओत, अजून एका भागात. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद मित्र.